नमस्कार, मी पूजा मोरे. आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज. वडगाव मावळ येथील MIDC रोड येथे महाराष्ट्र कामगार कृती समिती व श्रमिक एकता महासंघ यांच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आले. या उपोषणाचा आज 7वा दिवस असून या उपोषण दरम्यान शिवसेना नेत्या सुषमा अंधारे तसेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपोषणकर्त्यास भेट देऊन पाठिंबा देत आपले मत व्यक्त केले. शिवसेनेचे आमदार उपनेते सचिन भाऊ आहिर, उपस्थित असणारे विजय कोळसे पाटीलचे आणि आपण सर्व, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. आणि या कामगार शक्तीचा विजय करायचा असेल तर तो कुठल्याही क्षेत्रातला असो, या सगळ्या कामगारांनी एकत्र आलो पाहिजे असा संदेश कामगार संघटना म्हणून आणि कामगारांचा हक्काचा विचार म्हणून मार्क्स मांडतो. मला काल हे पत्र वाचल्यावर फार आश्चर्य वाटलं, कारण अशी अनेक पत्र, अनेक स्टेटमेंट सन्माननीय देवाभाऊ यांनी केलेली आहे. जातात, त्यांचा गजनी होतो, लक्षात राहत नाही त्यांच्या, त्यात त्यांचीही काही चूक नाही. एक तर म्हणजे आमच्या स्वतः अमृताबाईंनी सांगतात की त्यांना सतत हुडी घालावी लागते, गॉगल घालावा लागतो, मास्क घालावा लागतो, पक्ष फोडावे लागतात, रात्री अपरात्री इकडे तिकडे जावं लागतं. म्हणजे वैद्यांनी अक्षरशः राज साहेबांच्या मुलाखतीत सुद्धा मला देवाभाऊ वेळ देत नाही एवढी तक्रार केली. इतकं विचाराच्या मागे काम आहे. आता देवाभाऊची वेगळीच अडचण आहे की त्यांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. आम्हाला त्यांच्या बाकीच्या सगळ्या भानगडीत काहीच इंटरेस्ट नाही, आम्हाला याच्याशी काहीच इंटरेस्ट नाही. मुद्दा एवढाच आहे की डिसेंबर 2020 ला तुम्ही हे पत्र लिहिता, माध्यमांना हे पत्र आम्ही जाणीवपूर्वक मोठं करून दाखवतोय, माध्यमांनी जरा हे नोंद घ्यावी. ज्या पत्रामध्ये देवाभाऊ अर्थात उपमुख्यमंत्री, गृहमंत्री असं लिहितात, सप्रेम नमस्कार, विषय जनरल मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तळेगाव ही कंपनी बंद होणार असल्याने 3578 कामगारांवर उपासमारीची वेळ याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याबाबत उपरोक्त विषयान्वये श्री संजय बाळा विश्वनाथराव भेगडे माननीय राज्यमंत्री यांचे 17 डिसेंबर 2020 रोजीचे निवेदन प्राप्त झाले. त्यामध्ये तळेगाव MIDC या ठिकाणी जनरल मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 2007 ला चालू झाली. त्यावेळेस कंपनीने या ठिकाणी अनेक रोजगार उपलब्ध करू असे महाराष्ट्र सरकारला सांगितले. वेळोवेळी महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारकडून सदर कंपनीत विविध सवलती देण्यात आल्या. सदर कंपनी आता बघा, भारत सरकारने सवलती दिल्या असं स्वतः देवाभाऊ लिहितात. भारत सरकार म्हणजे सध्या मोदी साहेब जिथं बसलेले आहेत ते. आता मोदी साहेबांच्या अखत्यारीत असणाऱ्या सरकारने पैसे दिले हे स्वतः देवाभाऊ ऑन रेकॉर्ड लिहितात, ऑन रेकॉर्ड ते बोलतात. पुढे ते असं म्हणतात की सदर कंपनी चीनच्या प्रेट वॉल मोटर्स या कंपनीला विकण्यात आलेली आहे. गंमत बघा, इकडे आम्हाला येड्यात करतात ही माणसं. एक बैन चाइना, बैन चाइना, चाइना का माल नहीं बेचने देंगे, चाइना का माल नहीं लेंगे. अभी चाइना को परमिशन कौन दे रहा है? हम दे रहे. सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्ही चायनाला विकता कंपनी, इकडे आम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी चायनाच्या मालाला विरोध करायला सांगता. तुम्ही चायनाला कंपनी विकून टाकता. वर असं सांगितलं जातं की याबाबत कामगार संघटनेने मुख्यमंत्री कार्यालयामध्ये निवेदन दिले. औद्योगिक न्यायालयाकडे ते प्रलंबित आहे. सद्यस्थितीत कंपनीत 1578 एवढे परमनंट आणि 2000 कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे असे एकूण 3578. 3578 कामगारांचा प्रश्न. हे 3578 कामगार असं जेव्हा म्हटलं जातं
तेव्हा 3,578 कामगारांच्या बायका, त्यांची मुलं, त्यांचे आई वडील, घरातली एखादी लग्नाची बहीण, त्यांच्या जीवावर त्यांच्यावरती अवलंबून असणारा शिकणारा एखादा लहान भाऊ, घरातलं आजारी कुटुंबातलं एखादं मूल, हे सगळे जर विचार केले तर 3,578 कामगार म्हणजे साधारणतः तुम्ही 15 ते 20 हजार लोकसंख्येवरती उपासमारीची वेळ आणता. हे जरा समजून घ्या. आता यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये असं देवाभाऊच लिहितात आणि सांगतात की या फ्रेट वॉल मोटर्स मध्ये या नव्या कामगारांना सामावून घ्यावं. तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते. 4च महिन्यात नंतर सरकार गडगडलं. 4च महिन्यात देवाभाऊ उपमुख्यमंत्री झाले. सुरत गुवाहाटी सगळं फिरून झालं. खोके इकडे तिकडे ट्रान्सफर करून झाले. मग एवढं सगळं होतं तर या सगळ्या 3-3.5 हजार लोकांना त्या खोक्यातनं काही इकडं करायची होती तजवीज, परंतु तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी तुमचं सगळं करून झालंय. पण कदाचित आता जर देवेंद्र फडणवीस साहेबांना वेळ नसेल तर आम्ही देवेंद्रजींचा विषय सोडून देतो. देवेंद्रजींना काय भांडायचं हे आम्ही नंतर भांडू. पण नव्याने जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले सन्माननीय अजितदादा यांना आमची विनंती असेल की दादा, तुमच्याकडे काम उरकण्याचा एक आवाका आहे, देवेंद्रजींकडे काम करण्याचा नुसता दिखावा आहे. तुम्ही जर प्रश्न सोडवू शकत असाल तर प्रश्न सोडवा पालकमंत्री म्हणून, कारण आम्हाला पक्षीय राजकारणात रस नाही. आम्हाला हा प्रश्न सुटण्याशी मतलब आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री म्हणून अजितदादांनी पुढाकार घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. राहिला प्रश्न आंदोलनाचा, तर कामगारांचा संघर्ष हा आमचा संघर्ष 5वीला पोचलेला आहे. आम्ही सगळे गावखेड्यातनं आलेली सगळी कष्टकरी कुटुंब गेली अनेक वर्ष आपण सर्वजण आपल्या हक्कासाठी लढत आहात आणि गेले 7 दिवस आपण सर्व कामगार बंधू आणि तुम्हाला पाठिंबा देत असणारे आणि भक्कमपणे आपल्या जीवनामध्ये राहणारे तुमचे कुटुंबीय, ज्याच्यामध्ये तुमचे पालक असतील, पत्नी असतील, मुलं असतील, असे सर्वजण इथे एकत्रित येऊन गेले 7 दिवस आपल्या हक्कासाठी उपोषणाला इथं बसलेले आहेत. महाराष्ट्र राज्य कामगार कृती समिती व श्रमिक एकता महासंघ याच्या मार्गदर्शनाखाली, तसंच जनरल मोटर्स कामगार संघटना व सर्व सभासद यांच्या पुढाकाराने हा लढा तुम्ही सर्वजण लढत आहात. मी एकच या ठिकाणी सांगतो, मी टिपिकल राजकारणासारखं बोलत नसतो. मी स्वतः इंडस्ट्री बघतो. मी गेले 12-15 वर्ष व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम केलेले आत्ता सुद्धा करतो आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर मग नंतर गेल्या 5 वर्षामध्ये मी राजकारणात आलेलो आहे. कुठलीही कंपनी जर मोठी होत असेल, नफा कमवत असेल, एक्सपॅन्शन करत असेल, ते कुणी एका मालकामुळे होत नसतं, एका लिस्टेड कंपनीमुळे होत नसतं, तर ते फक्त कोणामुळे होत असतं, ते तुमच्यासारख्या सर्व कामगारांमुळे होत असतं. जेव्हा कंपनी चांगली चालते, कामगारांना गृहीत धरलं जातं. तुमची युनियन चांगली आहे, तुमच्या सर्वांसाठी हक्कासाठी ती लढत आहे आणि हा लढा तसा सोपा नाही. कारण का हा लढा एका बलाढ्य कंपनीच्या विरोधातला लढा आहे.
तसंच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा लढा राज्यकर्त्यांच्या विरोधात सुद्धा आहे. कुठल्या पक्षाचे, कुठल्या पार्टीचे, कुठल्या विचाराचे याच्यामध्ये फरक मी काही जाणार नाही. पण जे काही अग्रीमेंट तुमच्या सर्वांचं आधीच्या म्हणजे जीएम कंपनी बरोबर झालं होतं, त्यातले काही मुद्दे इथं तर आपल्या अध्यक्षांनी मला दाखवले. काही प्रमाणात मला अग्रीमेंट कसं वाचायचं एवढं तरी मला माहित आहे. आणि त्यातलं एक क्लॉज वाचल्यानंतर तुम्हा सर्वांना मी आश्वासित करतो की तो क्लॉज तुमच्या बाजूचा आहे आणि तुम्हाला तुमच्या हातापासून पुढे वंचित केली जाते. सहसा तुम्ही जर बघितलं कुठलीही सरकार आली तर ते एवढंच सांगतात किती इन्व्हेस्टमेंट आली, किती रोजगार मिळाला, नवीन कंपनी आली पाहिजे, नवीन एमआयडीसी आल्या पाहिजे, एमआयडीसीचा विस्तार झाला पाहिजे. पण ज्या कंपनी आल्यात त्या कंपनीमध्ये काम करणारे जे आपले कामगार आहेत, मराठी माणसं आहेत, याच्या पाठीमागे सुद्धा सरकारने कुठं ना कुठेतरी उभं राहिलं पाहिजे. त्यांच्यावर जर अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या विरोधात आपल्या या कामगारांच्या बाजूने उभं राहून त्या बलाढ्य कंपनीच्या विरोधात हा लढा सरकारने सुद्धा लढला पाहिजे असं माझ्या सारख्याला वाटतं. तुम्ही इथं तुमच्या हक्कासाठी लढत आहात. तुम्ही जर माझी गेल्या काही वर्षांची भूमिका बघितली तर मी माझ्या हक्कासाठी एमआयडीसी साठी लढत आहे. मला माहित नाही तुम्हाला अनेक मंत्री जे भेटले असतील त्यांनी किती वेळा तुम्हाला वेळ दिला, वेळ दिल्यानंतर किती वेळा त्या वेळेत ते आले नाही तर तुमच्या बैठका झाल्या. मी तर आमदार आहे, मला दिलेली वेळ सुद्धा मंत्र्यांनी तिथं पाळली नाही. मग बघा विचारसरणीचा केवढा मोठा अभाव आजच्या काळामध्ये या राज्यकर्त्यांमध्ये आहे. एक गोष्ट इथं मी आपल्या सर्वांना सांगतो, अनेक नेते इथे येतील, माझ्यासारखा कार्यकर्ता आणि अनेक कार्यकर्ते आमदार इथे येतील, पण येत्या काळामध्ये तुमच्या आंदोलनाला यश आलं, तुम्हाला तुमचा हक्क जर मिळाला, जो मिळणार, तर त्याचं पूर्णपणे क्रेडिट कुठल्याही राज्यकर्त्याला जात नाही, ते फक्त तुम्हाला तुमच्या कुटुंबाला जातं. एवढं या ठिकाणी सांगतो. महाविकास आघाडी असताना आपले काही पदाधिकारी मला भेटले. देसाई साहेबांना आपण भेटला होता, आम्ही सुद्धा भेटलो होतो. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की जोपर्यंत त्या कंपनीच्या माध्यमातून या आपल्या कामगारांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय हा सरकारच्या माध्यमातून आम्ही घेणार नाही असा शब्द त्यांनी दिला होता. हे मी बोलतोय असं नाही, आपले जे पदाधिकारी असतील त्यांच्याशी तुम्ही चर्चा करावी. त्यानंतर सरकारमध्ये बदल झाला तेव्हा सुद्धा आपले काही पदाधिकारी आणि काही माझ्या परिचयाचे लोक जे तुमचं हित मनामध्ये ठेवतात अशी लोक मला भेटले. त्यानंतर उदय सामंत साहेबांना भेटलो, देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो. आदरणीय अजितदादा जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा राज्यातले अनेक प्रश्न मांडत असताना तुम्ही दिलेला प्रश्न सुद्धा तिथं आम्ही मांडला. त्याच्यामध्ये जेव्हा केव्हा आमची बैठक व्हायची, आम्ही भेटायचो, तेव्हा आम्हाला एवढंच सांगितलं जायचं, काळजी करू नका, या कामगारांच्या विरोधात कुठेही निर्णय त्या ठिकाणी घेतला जाणार नाही. आणि आम्हाला असं वाटत होतं की सरकार जर बोलत असेल ते हे सरकार असू नाही तर दुसरं सरकार असू तर ते त्यांच्या शब्दाला पक्क राहील असं आम्हाला वाटत होतं. पण मला खरं तर आश्चर्य वाटतं. कृपा करून मी पुढे राजकीय स्टेटमेंट करत नाही. आश्चर्य याच्यासाठी वाटतंय की लेबर डिपार्टमेंट मध्ये जर एखाद्या कंपनीची केस गेली, त्या केसवर चर्चा होते, ती केस दुसऱ्या कुठल्या कोर्टामध्ये आहे का याचा अभ्यास केला जातो, कामगारांना विश्वासात घेतलं जातं, कामगारांबरोबर अनेक वेळा बैठका होतात, त्याच्याबरोबर कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका होतात, मग एकत्रित बैठका होतात आणि मग निर्णय
जो कामगारांना मान्य आहे आणि जो कंपनीला मान्य आहे असाच निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला जातो. पण गेल्या काही महिन्यांमध्ये जो निर्णय या सरकारने आणि लेबर मिनिस्टर खारे साहेबांनी घेतला, अनेक इतर महत्वाचे निर्णय महिने रखडले गेले. पण तुमच्या बाबतीतला अन्यायकारक लेबर डिपार्टमेंटने जो निर्णय घेतला तो कदाचित काही तासांमध्येच घेतला. ते कसं घेतलं, का घेतलं आणि कंपनीने कोणाची कशी काळजी घेतली असेल हे मी काही इथं बोलणार नाही. अतिशय वाईट वाटतं आमच्यासारख्या नवीन आमदारांना. पण फक्त एकच गोष्ट सांगतो, तुमच्या बातम्या जेव्हा पेपरमध्ये आल्या, जेव्हा आमच्या वरिष्ठांपर्यंत म्हणजे आदरणीय पवार साहेबांपर्यंत ह्या जेव्हा गोष्टी गेल्या, तेव्हा बोलत असताना साहेब म्हणले त्याच्यावर कुठला ना कुठला तरी तोडगा काढावा लागेल. मी इथं आलोय आपल्या सर्वांचे विषय हे समजून घेतलेले आहे. आदरणीय पवार साहेबांपर्यंत हे विषय आम्ही घेऊन जाऊ, त्यांच्याशी चर्चा करू. ते गेलेले पण आहेत. त्यांनी त्यावेळेस जेव्हा मी काही महिन्यांपूर्वी त्यांना भेटलो होतो, त्यांनी थोडेसे प्रयत्न तिथे केले होते, पण त्यावेळेस यश आलं नाही. पण आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला असं वाटतंय की तुम्ही जो लढा आता तुमच्या हातामध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये 100% एक अदृश्य ताकद तुमच्या पाठीमागे आहे असं तुम्ही मनामध्ये घ्यावं. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये एक चांगली सकारात्मक आणि गोड बातमी ही आपल्या सर्वांना ऐकायला मिळेल अशी अपेक्षा आपण करूया. जेव्हा काही लोक विनंती करून वाकत नाहीत, मदत करत नाहीत, पण त्यांना वेगळ्या पद्धतीने झुकवावं लागतं, वाकवावं लागतं. आणि त्याचा एक प्रयत्न तुम्ही सर्वांनी गेल्या 7 दिवसामध्ये केलेला आहे. खरं तर इथं मुलं, मुली, पत्नी, आई, आजी, मावशी या लोकांना इथं बसण्याची वेळ यायला नको पाहिजे होती. मगाशी एक मुलगा बोलला, पवार काय नाव, आयुष पवार, तो मनापासून बोलत होता, आपल्या वडिलांची भूमिका इथं मांडत होता. त्यांनी काय सांगितलं की तो आता इंग्लिश मीडियम मध्ये शिकतो. तुम्हाला पगार तुमच्या अपेक्षेप्रमाणे होते, तुम्ही जेवढं कष्ट करत होता अपेक्षा सगळ्यांना जास्त असतात, पण तरी सुद्धा जो काही पगार मिळायचा त्याच्यामध्ये कदाचित आपल्याला अनेक मुलं आता प्रायव्हेट शाळेमध्ये असतील आणि लहानपणीपासून त्यांना आता इंग्लिश मिडियमची सवय लागली असेल, आता मराठी मीडियम मध्ये जाता येत नाही. त्यामुळे जशा तुमच्या अडचणीत तशा मुलांच्या अडचणीत मी एकच तुम्हाला सांगतो, पुढच्या काही दिवसांमध्ये नक्कीच सकारात्मक काही ना काहीतरी तुम्हाला सर्वांना ऐकायला मिळेल. पण तुमच्या या लढ्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता पण आहे. पण काही झालं, कुणी काय बोललं तर एक गोष्ट तुम्ही डोक्यात घ्या. आणि मीडियाला सुद्धा मी इथं सांगतो, या बाबतीत जेव्हा एखादी सकारात्मक तुम्हाला बातमी कळेल, त्याचं श्रेय जर कुणी नेता घ्यायला गेला तर त्या नेत्याला घेऊ नका. ते पूर्णपणे श्रेय हे तुमच्या सर्वांचं आहे. आम्ही सर्वजण नक्कीच तुमच्या बरोबर कार्यकर्ता म्हणून जिथं कुठं पाठबळ लागेल ते पाठबळ द्यायला आहोतच. याच्या आधी आम्ही प्रयत्न केलेच, पण याच्या पुढे सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी एवढंच सांगण्यासाठी इथं आलोय की आम्हाला तुम्ही कुटुंबीय म्हणून समजा, तुमच्या बरोबर आपण आहोत. आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेतल्यामुळे या भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त MIDC आल्या आणि ही कंपनी आणि इतरही कंपनी जर या भागामध्ये आल्या असतील. साहेबांनी भूमिपूजन त्यावेळेस केलं होतं, त्याच्या मागे साहेबांची एकच भूमिका होती. नेहमी साहेबांचं तुम्ही जर भाषण ऐकलं असेल की शेतकऱ्याला जर 2 मुलं असतील, एक मुलगा आणि एक मुलगी असेल, एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने कुठेतरी रोजगार करावा. पण साहेबांना फक्त जर भाषणच करायचं असतं त्यांनी भाषण करून मोकळे झाले असते, संधी कधी कोणाला दिली नसती. पण साहेब आपल्यातलेच एक असल्यामुळे, आपल्या सर्वांची भूमिका त्यांना माहीत असल्यामुळे साहेबांनी कृषी क्षेत्राला ताकद दिलीच
पण अशा मोठ्या मोठ्या कंपन्या इथे येऊन तुमच्यासारख्या शेतकऱ्याच्या आणि कष्टकऱ्याच्या मुला मुलींना इथं काम मिळावं यासाठी सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी काम केलं, त्यासाठी फायदा केला. आणि ज्या कंपनीचं भूमिपूजन हे आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे ते तुमच्यासाठी केलं होतं. आणि तुम्हालाच जर अडचण असेल ती अडचण सोडवण्यामध्ये आदरणीय पवार साहेब 100% त्यांचा पूर्णपणे पाठबळ लावतील, म्हणजे लावतील. ही गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो. शासन बोलता फक्त एवढीच विनंती करतो, तुम्ही म्हणाल नाही म्हणाल हा तुमचा विषय आहे, पण कामगार तुम्ही सर्वजण लढतच आहात. अनेक लोक तुम्हाला पाठिंबा देत आहात. शेवटी मी विनंती एवढीच करू शकतो, आपलं जो कुटुंब आहे, मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना या आंदोलनामधून जर थोडी सवलत देता आली, त्यांनी मान्य केली तर एवढीच विनंती मी इथं करेन. तो त्यांचा हक्क आहे. पण तुम्ही जो लढा हा लढलेला आहे त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. तुमच्या सर्व ज्या मागण्या आहेत, एक तर मागणी म्हणजे तुम्हाला इथं परत नोकरीमध्ये घ्यावं आणि गेल्या 2-3 वर्षाचा जो पगार हा प्रलंबित आहे, तुम्ही लढा लढत होता, तुमचा अन्याय झाला, तो पूर्णपणे 100% पगार हा त्या कंपनीने दिलाच पाहिजे. एवढंच त्या ठिकाणी सांगतो, इच्छा व्यक्त करतो, तुमच्या या लढ्याला पाठिंबा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कामगार.